नमस्कार, जय शिवराय. गणेशोत्सव 2020 आपण मागच्या काही भागांमध्ये या ऑनलाईन गणेशोत्सव घेत असताना स्वराज्याचे शिलेदार प्रेरणा पर्व नावाची मालिका बघतोय. पुण्यातलं अत्यंत आदर्श असं समाजकार्यात अग्रेसर असलेलं सेवा मित्रमंडळाने ऑनलाईन गणेशोत्सवाच्या माध्यमातून तुमची आमची अशी भेट घडवून दिलेली आहे. स्वराज्याचे शिलेदार प्रेरणा पर्व या मालिकेमधला आजचा जो भाग आहे हा आहे स्वराज्याचे एक अनोखे शिलेदार हिरोजी इंदुलकर यांच्यावरती. हिरोजी इंदुलकर हे नाव आपल्यातल्या बहुतांशी लोकांना माहीत असेल, काहींना माहीत नसेल सुद्धा, पण आज आपण त्यांच्या कार्याची माहिती घेऊ. सुरुवातीच्या काही भागांमध्ये आणि सातत्याने व्याख्यानात मी असं म्हटलेलं आहे की हिंदवी स्वराज्याचे शिलेदार म्हणजे फक्त हातामध्ये तलवार घेऊन रणांगणावरती युद्ध गाजवणारे शिलेदार नसून, ज्यांनी कधी हातात तलवार धरली नाही पण तरी सुद्धा शिवछत्रपतींना हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आणि आपलं स्वराज्य वृद्धिंगत करण्यासाठी, वाढवण्यासाठी, उत्तम उदात्त उन्नत बनवण्यासाठी स्वतःचं योगदान दिलेलं आहे. अशा पद्धतीचे काही शिलेदार आहेत आणि यांच्यामध्ये प्रामुख्याने क्रमांक येतो आमच्या हिरोजी इंदुलकरांचा. आता तुम्ही म्हणाल, कोण होते हिरोजी इंदुलकर? हिरोजी इंदुलकर हे आमच्या स्वराज्याच्या स्थापत्यशास्त्राचे प्रमुख होते, म्हणजे बांधकाम विभागाचे प्रमुख. खरं तर आजच्या भाषेत बोलायचं झालं, आजच्या राजकारणाच्या भाषेत बोलायचं झालं तर त्यावेळेचे बांधकाम मंत्री. हिरोजी इंदुलकर म्हणजे फार मोठी व्यक्ती. खरं तर कोकणातल्या इंदुली गावचे हे आमचे हिरोजी इंदुलकर. ते शिवाजी महाराजांच्या सोबत स्वराज्य कार्यामध्ये सामील कधी झाले हे सांगता येणार नाही, पण प्रतापगडच्या बांधणीच्या दरम्यान हे त्या ठिकाणी असावेत आणि त्याच्यानंतर पुढे स्वराज्याच्या मदत कार्यामध्ये त्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला असावा. पण हिरोजींनी केलेलं काम इतकं अफाट आहे, इतकं मोठं आहे की तुम्हाला सांगतो, केंजळगड बांधण्यात, लोहगडाचं जे बांधकाम शिवकालामध्ये झालेलं होतं, तो लोहगड बांधकामामध्ये हिरोजी प्रत्यक्ष होते. हिरोजींच्या देखरेखीखाली ह्या किल्ल्यांची बांधकामं झाली. खरं तर किल्ला बांधणं सोपं नव्हे. आज आपण दिवाळीला किल्ले बांधण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. दिवाळीचे किल्ले बांधताना लहान मुलांना कितीतरी कष्ट पडतात. त्याच्यावरून आपण खरे किल्ले बांधताना काय पद्धतीचे कष्ट, काय पद्धतीच्या यातना, काय पद्धतीचं कौशल्य वापरावं लागलं असेल, सोसावं लागलं असेल आणि किती अतोनात मेहनत त्याला करावी लागली असेल हे आपल्याला लक्षात येईल. एक किल्ला बांधायचा म्हणजे फक्त डोंगरावरती बांधकाम करायचं असं नसतं ना. तो किल्ला वादळ वाऱ्याचा, पावसाचा, पाण्याचा मारा करून त्याच्या भिंती, त्याची तटबंदी, त्याचे बुरुज, त्याचा दरवाजा, त्याची माची ही मजबूत राहिली पाहिजे, ती पडता कामा नये. निसर्गाविरुद्ध तर तो उभा हवाच, पण शत्रू ज्यावेळी तोफांचा मारा त्याच्या तटबंदीवरती करेल त्यावेळी ती तटबंदी न ढासळता तो मारा सहन करेल अशी हवी, मजबूत हवी. हे सगळं लक्षात घेऊन आम्हाला डोंगरावरती किल्ला बांधावा लागतो. पण डोंगरावर किल्ला बांधणं साधं नव्हे. डोंगरावर अशा पद्धतीचं बांधकाम करणं म्हणजे 5-5, 6-6 हजार फूट उंच असलेल्या त्या डोंगराच्या त्या भागावरती मोठमोठे दगड पोचवणं, त्याच्यानंतर तिथे उभं राहणं, त्या डोंगर दऱ्यांमध्ये कारागीर उतरवणं आणि कारागीर उतरवल्यानंतर अशा पद्धतीचं मजबूत बांधकाम त्या ठिकाणी उभं करणं हे अतिशय अवघड काम. आजही तुम्ही राजगड बघा, सिंहगड बघा, रायगड बघा, केंजळगड बघा, प्रतापगड पहा, हजार हजार फूट पाताळामध्ये गेलेल्या त्या दऱ्या आणि त्या दऱ्यांवरती उभं राहून त्या काळामध्ये कुठलंही अद्ययावत यंत्र नाही, कुठली अद्ययावत सामुग्री नाही, हाताशी कुठली अवजारं नाहीत. जे काही त्यावेळी होतं तेवढंच घेऊन असे किल्ले बांधणं म्हणजे खरोखर मी तुम्हाला सांगतो की आपल्या भारत देशामध्ये जगातलं एक आश्चर्य आहे, त्याचं नाव ताजमहाल आहे. पण खरं तर आमच्या अभिमानाने आम्ही सांगू इच्छितो की ताजमहाल हे आश्चर्य तर आहेच,
पण खरी आश्चर्य ही 5-5, 6-6 हजार फूट उंच असलेल्या डोंगरांवर बांधलेले जे किल्ले आहेत ती आहेत. आणि आजही बघा की एवढा मारा सहन केला, वादळ वाऱ्याचा केला, निसर्गाचा केला, ते ढासळले नाहीत, ते पडले नाहीत. आणि शत्रूच्या तोफा तर त्यांच्यावरती आग ओकत होत्या, पण तरी सुद्धा त्यातला एकही चिरा कधी तुटला नाही, फुटला नाही. आजही 300 वर्षानंतर आम्हाला ते तसेच्या तसे बघायला मिळतात. स्वराज्याशी एकनिष्ठ असलेले, सह्याद्रीशी एकरूप असलेले असं हे बांधकाम. खरं आश्चर्य ते आहे. आणि म्हणून हे बांधकाम ज्यांनी केलं, कधीतरी इतिहासात त्यांची सुद्धा नोंद सुवर्णाक्षरांनी घेतली गेली पाहिजे. हिरोजी इंदुलकर हे या सगळ्यामधले मास्टर होते. या सगळ्यातले फार मोठे अधिकारी, तज्ज्ञ, मराठी बांधकाम व्यवस्थापन शास्त्राचा पूर्णपणे अभ्यास त्यांचा होता. देवळं कशी बांधावीत, किल्ला कसा बांधावा, किल्ल्यावरती वस्त्या कशा उभ्या कराव्यात, किल्ल्यावरच्या बाजारपेठा कशा उभ्या कराव्यात. शिवाजी राजांच्या हिंदवी स्वराज्यातले राज्याभिषेकानंतरचे जे 18 कारखाने होते, त्या कारखान्यांची रचना कशी असावी, हे सगळं सगळं बघणारे हिरोजी इंदुलकर हे खरोखरच एक अनमोल रत्न होतं. इंदुलकरांनी लोहगडचं बांधकाम, किंजळगडाचं बांधकाम केलं हे तर मी तुम्हाला सांगितलंच. पण इंदुलकरांची, हिरोजीरावांची जी खरी प्रसिद्ध बांधकाम आहेत त्यातलं एक बांधकाम म्हणजे आजही दिमागदार पद्धतीने सागरामध्ये उभ्या असलेल्या आमच्या लाडक्या सिंधुदुर्गचं बांधकाम. कोकणामध्ये मालवणजवळ सिंधुदुर्ग नावाचा किल्ला आहे. खरं तर तुम्हाला सांगू याची गंमत, महाराजांनी आरमार उभं केलं होतं. आरमार स्वराज्याला सागरी किनाऱ्यावरती सुरक्षा देत होतं. भारतीय नौदल शास्त्राचे जनक असं छत्रपती शिवाजीराजांना म्हटलं जातं. तुम्ही बघा, गुगलवर जर टाकलं फादर ऑफ इंडियन नेव्ही तर तुम्हाला गुगलकडून उत्तर मिळतं, छत्रपती शिवाजी भोसले. असं आरमार उभं केलं. पण आमच्या आरमाराकडे मजबूत ठाणी पाहिजेत. आणि ते ठाणं निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराज पाहणी करत असताना कुर्टे नावाचं एक बेट आहे होतं त्यावेळी. ते कुर्टे नावाचं बेट त्यांनी पाहिलं. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर चारी बाजूला समुद्राचं खारं पाणी असताना सुद्धा कुर्टे बेटावर मध्ये गोड्या पाण्याच्या 2 विहिरी आहेत. म्हणजे प्यायच्या पाण्याची व्यवस्था सुटली. आणि ते अतिशय विचित्र, अवघड अशा पद्धतीचे खडक, आणि त्या खडकातनं मार्ग काढत काढत कुर्टे बेटापर्यंत पोचावं लागत होतं. शिवाजी महाराजांनी ठरवलं इथं किल्ला बांधायचा. म्हणजे मी तर कायम सांगतो, शिवछत्रपतींची नजर ही परिसासारखी आहे. ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणचं सोनं होतं. कुर्टे बेटाचं भाग्य उदयाला आलं आणि काय झालं, तिथे किल्ला बांधायला सुरुवात केली. हा किल्ला बांधणार कोण? साहजिकच आमचे हिरोजीराव इंदुलकर. आणि हिरोजींनी ती जबाबदारी स्वीकारली. तिथे गेले, मुक्काम ठोकला, स्वतःची राहायची व्यवस्था केली. कारागिरांची ती एकदा का हिरोजींवरती ती जबाबदारी सोपवली की तिथे फार लक्ष घालायचंच नाही, हिरोजी ती पूर्ण करणार. पण तुम्ही म्हणाल आता यात वैशिष्ट्य काय? विशेष असं आहे की ज्या दरम्यान हे सगळं बांधकाम चालू होतं त्या दरम्यान पुरंदरचा तह झाला. आणि पुरंदरचा तह झाल्यानंतर त्या तहामध्ये ज्या अटी ठरल्या होत्या त्या अटींनुसार शिवाजी राजांना औरंगजेब बादशाहच्या भेटीला आग्र्याला जावं लागलं. मग तिथे शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत पडले, हे आपणा सर्वांना माहिती आहे. तिथून ते पळून आले, यशस्वी पलायन त्यांनी त्या ठिकाणी केलं, आमचा राजा वाचला. पण ह्या सगळ्यामध्ये हिरोजी इंदुलकर इकडे किल्ला बांधत होते. त्यांना माहित होतं आज राजा इथे नसला म्हणून काय झालं, शिवाजी राजांनी जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे ती मला पूर्ण केली पाहिजे. स्वराज्याचा राजा स्वराज्यात नाहीये. अशा वेळी आर्थिक व्यवस्था ही सगळ्यात महत्वाची. स्वराज्य चिंतेत सापडलंय, आमचा राजा पुन्हा कधी येणार त्याच्या. आणि इकडे हिरोजी आर्थिक जबाबदारी, कामगारांचं पोटपाणी आणि शिवाय किल्ल्यामध्ये नेले जाणारी सगळं साहित्य, या सगळ्याची जबाबदारी त्यांनी एकट्याने स्वीकारलेली होती. बाकीचे आमचे मावळे युद्धामध्ये शिरायचे, तांडव मांडायचे. हिरोजी आमचे या अशा डोंगर दऱ्यांमध्ये, अशा कुठल्या तरी बेटांवर शिरायचे
आणि स्वतःच्या हाताशी असलेल्या लोकांना घेऊन त्या ठिकाणी झुंजायचे आणि त्या झुंजीतनं आम्हाला जो विजय मिळायचा तो विजय म्हणजे एखादा किल्ला. महाराज इथे नव्हते तरी सुद्धा हिरोजींनी किल्ल्याच्या बांधकामामध्ये काहीही कसूर जाणू दिली नाही आणि हिरोजींनी सिंधुदुर्ग बांधून पूर्ण केला. स्वराज्याची सागरी राजधानी उभी राहिली. तुम्ही एक विचार करा, ज्यावेळी शिवाजी महाराज आग्र्यावरून परत आले असतील आणि इथे आल्यावरती त्यांनी विचारलं असेल की काय रे, माझ्या सिंधुदुर्गाचं बांधकाम कुठपर्यंत आलं? कुर्टे बेटावर जो पाण्यामध्ये किल्ला आपण उभा करतोय त्याचं बांधकाम कुठपर्यंत आलं? मी नव्हतो तर काही अडलं का? आणि त्यावेळी जर त्यांना उत्तर मिळालं असेल, महाराज तुम्ही नव्हतात तरी किल्ल्याचं बांधकाम अपूर्ण राहिलं नाही, किल्ला बांधून झालाय, त्यावेळी शिवाजी महाराजांच्या हृदयामध्ये काय भाव आले असतील? त्यावेळी शिवाजी महाराज किती आनंदले असतील? महाराजांनी सिंधुदुर्ग पाहिला. हा हिरोजी इंदुलकरांच्या आयुष्यातला अतिशय विलक्षण क्षण. स्वतःचं घरदार, स्वतःचा परिवार, स्वतःचं कुटुंब, स्वतःचे नातलग, स्वतःचे सखे सोयरे, स्वतःची सुख दुःख सगळं बाजूला ठेवून आज माझा राजा जर स्वराज्यात नाहीये तर मी त्याचं काम पूर्ण करीन, मी त्याचं काम अडू देणार नाही, ही एक विशिष्ट भावना, ही एक निष्ठा, ही एक चिकाटी, ही एक जिद्द त्यांनी मनामध्ये ठेवली आणि सिंधुदुर्ग उभा राहिला. बरं तुम्हाला सांगू का, हिरोजी इंदुलकरांनी जो सिंधुदुर्ग बांधला तो कसा बांधला? पूर्वीची पद्धत, किल्ला उभा करताना, तटबंदी उभी करताना दोन दगडांच्या मध्ये शिशाच्या रसाचं बांधकाम हे आमच्या हिरोजी इंदुलकरांनी त्या ठिकाणी केलं. पूर्वी काय करायचे, चुना घालायचे, तो चुन्यावरती दोन दगड ठेवले जायचे आणि चुन्याच्या बांधकामात तो किल्ला उभा राहिला जायचा. पण इथे हिरोजी इंदुलकरांनी काय केलं माहितीये? शिवाजी महाराजांशी बोलून, इतर लोकांशी बोलून, इतर तज्ञ माणसांचा सल्ला घेऊन हिरोजी इंदुलकरांनी शिस नावाचा धातू, त्या धातूच्या गरम गरम उकळलेल्या रसामध्ये दोन चिरे एकमेकांवरती ठेवले आणि त्याचं इतकं मजबूत बांधकाम त्या ठिकाणी झालं की आज सुद्धा तुम्ही सिंधुदुर्गला जाऊन बघा, इंग्रजांच्या, डचांच्या, पोर्तुगीजांच्या, सिद्धींच्या तोफांचा मारा त्या सिंधुदुर्गाने सहन केला. हजारो लाखो अब्जावधी परार्ध लाटा येऊन त्या सिंधुदुर्गाच्या चिऱ्यांवरती आदळल्या. वादळ वारा आला पण तरी सुद्धा सिंधुदुर्गाची भिंत ढासळलेली नाहीये. सिंधुदुर्गाची तटबंदी आहे तशी उभी आहे. याला म्हणतात बांधकाम. 350 वर्ष झाली पण तरी सुद्धा हिरोजींनी केलेलं बांधकाम आज अजरामर आहे. हिरोजींनी बांधकाम केलं शिवकाळात. शिवकाळानंतर शंभूराजांचा काळ आला, त्याच्यानंतर आमच्या मराठ्यांच्या अस्तित्वाची लढाई चालू झाली, त्यांच्यानंतर इंग्रजांचं राज्य आलं आणि त्याच्यानंतर आता आपलं राज्य. अनेक राजवटी आल्या आणि गेल्या, एक नवीनही चालू आहे, पण सिंधुदुर्ग मात्र आहे तसा उभा आहे. हे बांधकाम, ही निष्ठा, ही जिद्द, हा अभ्यास. काय अभ्यास असेल हिरोजी इंदुलकरांचा? त्या स्थापत्यशास्त्रावर, त्या बांधकामावर, त्या गोष्टींवर, त्या घटकांवर. एका ठिकाणी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज असं म्हटलेले आहेत, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. हा अभ्यास हिरोजी इंदुलकरांना होता. तर सिंधुदुर्गाचं बांधकाम पाहून शिवाजी महाराज इतके खुश झाले आणि मग आमची हिंदवी स्वराज्याची जी राजधानी उभी करायची होती ती राजधानी रायगड उभी करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी हिरोजी इंदुलकरांना सांगितलं की आता माझा रायगड तुम्ही बांधा. आणि मग हिरोजींनी रायगड बांधला. रायगड बांधल्यावर रायगडाविषयी काय बोलावं ना. रायगड हा रायगड आहे. रायगड हा या भारत देशामधला एक अतिशय पवित्र असं ठिकाण. आम्हा शिवभक्तांसाठी तर रायगड म्हणजे स्वर्ग. जसं वारकऱ्यांसाठी, आम्हा वारकऱ्यांसाठी पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे सगळ्यात मोठं, तसं तमाम शिवभक्तांसाठी रायगड ही दुर्गप्रेमींची पंढरी आहे, ही शिवप्रेमींची पंढरी आहे. तीच काशी आहे, तीच वाराणसी आहे, तीच अयोध्या आहे. असा आमचा रायगड. पण तो बांधला कुणी? तो हिरोजींनी बांधला. रायगडचा महादरवाजा कधीतरी जाऊन बघा. ती जी बांधणी केलेली आहे ना, अशक्य आहे, अशक्य आहे. काय बांधणी आहे? पूर्वीच्या काळी दरवाजा कसा फोडायचे शत्रू, तर लाकडाचा एक मोठा ओंडका घेतला जायचा,
आणि तो ओंडका असा मागे नेऊन त्या दरवाजावर आदळला जायचा, मग दरवाजा फुटायचा. अन्यथा हत्तींना त्या दरवाजावर धडक दिली जायची, हत्ती आणून. रायगडचा दरवाजा बांधतानाच त्या ठिकाणी अशा पद्धतीची बांधणी केलेली आहे की लाकडाचा मोठा ओंडका तुम्ही आणू शकत नाही. तिथे जर का लाकडाचा मोठा ओंडका आणायचा झाला तर तो ओंडका असा यू आकाराचा आणावा लागेल, असा ओंडकाच मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट आहे, तो जर मागे नेऊन त्याला मारायचा झाला तर तिथे मागे जायला जागाच नाही, दरी आहे. अशा पद्धतीचं एक विलक्षण बांधकाम. आणि हत्ती तर तिथं पोचूच शकत नाही. हत्ती धडका कशा देणार त्याच्यावर? हत्तीला मागे जाण्यासाठी जागा पाहिजे. अशा 2 बुरुजांच्या मध्ये तो रायगडचा महादरवाजा हिरोजींनी बांधला. सरळ सोट, कुठेही आकार चुकलेली चूक तुम्हाला सापडणार नाही, अशा पद्धतीची बाजारपेठ त्यांनी ती नगरपेठ उभी केली. आणि सगळ्यात पवित्र वास्तू रायगडवरची म्हणजे जगदीश्वराचं जे मंदिर उभं केलं तेही फार सुंदर. राज सदर उभी केली, वाडे उभे केले आणि तो रायगड सजवला. राजधानी रायगड नटला आणि मग तिथे राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. हे सगळं होऊन सुद्धा, एवढी कामं करून, एवढं प्रचंड कष्ट करून, एवढा अभ्यास करून हिरोजींनी शिवाजीराजांना काय सांगितलं? महाराज म्हटले, बोला हिरोजीराव, हा एवढा राजधानी रायगड तुम्ही बांधलात. एक फार सुंदर वर्णन आहे. सुवर्ण चंपक फुलला बिपिन रम्य केवडा दरवळला, हळद लागली रायगडाला, रायगड रणनवरा सजला. असा रायगड सजवला की आता किती सत्ता आल्या तरी चालेल, रायगड पडणार नाही. अशा पद्धतीचं महाद्वार वगैरे, ते बुरुज. तर ते म्हटले शिवाजी महाराज, हिरोजी बोला, तुम्हाला काय पाहिजे, आम्ही तुम्हाला काय देऊ. त्यावेळी या निष्ठावान हिरोजी इंदुलकरांनी जे मागणं मागितलं ना, ते ऐकून डोळ्यामध्ये पाणी येतं, ते पाहून डोळ्यात पाणी येतं. आजही इतिहास त्याची साक्ष देत त्या ठिकाणी उभा आहे. हिरोजी म्हटले, बस काही नको, मला एक पायरी बनवायची आहे आणि त्या पायरीवर मी माझ्या पद्धतीने लिहीन. आणि मग त्यांनी रायगडच्या जगदीश्वराच्या मंदिराच्या इथून खालच्या बाजूला जाताना एक जी पायरी होती, त्या पायरीचा दगड स्वतः त्या ठिकाणी घेतला, कोरला आणि त्याच्यावरती वाक्य लिहिलं, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. म्हणजे शिवबा, मी या स्वराज्याच्या सेवेचे ठाई तत्पर आहे. असा कोण आहे? तर हिरोजी इंदुलकर आहे. अशी फक्त स्वतःची त्यांनी पायरी मागितली. आणि आजही ती पायरी एवढे 5-5, 6-6 हजार फूट उंच डोंगरांवरती किल्ले उभे करणारी, राजमंदिर उभी करणारी ती बोट, ते हात स्वतः मात्र कुठे आहेत? पायरीशी आहेत. हे असे आमचे हिरोजी आहेत. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. हिरोजींचा अजून एक सांगू, पद्मदुर्ग बांधणीला. पद्मदुर्ग बांधला जंजिऱ्याच्या समोर. शिवाजी महाराजांनी कास्याच्या बेटावर बांधायला लावला. जंजिरेकर सिद्धी मारा करतोय, पलीकडनं इंग्रज मारा करतायत. पण असं असताना सुद्धा भले मोठे दगड त्या जहाजात घालून न्यायचे, होड्यांमध्ये घालून न्यायचे आणि त्या ठिकाणी बांधकाम करायचं. अशावेळी त्यांचा मारा चुकवायचा. मराठी आरमार आणि हिरोजींनी कमाल केली आणि पद्मदुर्ग, सिंधुदुर्ग असे उभे केलेले आहेत. सोपं नाही ना. 5-6 हजार फूट डोंगराच्या दरीमध्ये एवढा मोठा दगड न्यायचा, बसवायचा, ती तटबंदी उभी करायची. पुन्हा तो बुरुज तसाच्या तसा आकारात आला पाहिजे. जरासा जरी आकार चुकला तरी काय होईल? तो दरवाजा मजबूत पाहिजे, त्या वाटा मजबूत पाहिजेत, त्या पायऱ्या हलता कामा नयेत. किती बारीक 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 गोष्टी. खरं तर आमचं क्षेत्र वेगळं. आम्ही इतिहास अभ्यासक, इतिहास प्रेमी. जे कोणी इंजिनियर लोक आहेत ना, त्या इंजिनियर लोकांना हिरोजी इंदुलकरांचं महत्त्व आमच्यापेक्षा जास्त समजेल. 350 वर्षापूर्वी हाताशी कोणतीही डिग्री नाही, कोणती अत्याधुनिक साधन सामग्री नाही, अद्ययावत यंत्रणा नाही आणि फार अशी प्रगती झालेली काही सामुग्री, साधनं त्यांच्यापाशी नव्हती. पण केवळ कारागीर आणि हिरोजी इंदुलकरांकडे असलेली अफाट बुद्धिमत्ता आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्यावरती दाखवलेला विश्वास, या एका गोष्टीवर त्यांनी हे विश्व निर्माण केलं. खरं विश्वकर्म्याचे वारसदार कोण शोभत असतील तर हिरोजी इंदुलकर शोभतात.
स्वराज्यकारी त्यांनी स्वतःचं पूर्ण आयुष्य खर्ची केलं आणि स्वराज्याचे अजरामर असलेले आमचे हे किल्ले सह्याद्री ज्यांनी नटवलेलं आहे, जे सह्याद्रीचे दागिने आहेत, असे दागिने त्यांनी घडवले. हिरोजी इंदुलकर कोण होते? हिरोजी इंदुलकर आमच्या बांधकाम खात्याचे प्रमुख होतेच, पण हिरोजी इंदुलकर कोण होते? आम्ही सांगतो हिरोजी इंदुलकर सोनार होते हो. म्हणजे सोनार मी इथे जातीवाचक नाही म्हणत. सोनार म्हणजे कसे, सह्याद्री पुरुष जो आहे त्या सह्याद्री पुरुषाच्या अंगा खांद्यावर असलेले किल्ले नावाचे जे दागिने आहेत, ते दागिने घडवणारच सोनार म्हणजे आमचे हिरोजी इंदुलकर आहेत. हिरोजी इंदुलकर कोण आहेत? हिरोजी इंदुलकर कुंभार आहेत. मातीच्या गोळ्यातनं स्वतःच्या हाताने त्याला आकार देऊन एक सुबक कलाकृती समोर निर्माण करणारा, तसा या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातला एखादा डोंगर आणि त्या डोंगराला स्वतःच्या हातांनी आकार देऊन त्या ठिकाणी त्याच्यातनं एक नवा किल्ला निर्माण करणारा आमचा कुंभार म्हणजे हिरोजी इंदुलकर आहेत. अशी अनेक विशेषणं जोडता येतील. स्वराज्य मजबूत जसं माणसांनी राखलं आणि ती माणसं स्वराज्य राखण्यासाठी ज्या किल्ल्यांना साथीला घेऊन झुंजत होती, असे किल्ले निर्माण करणाऱ्या, स्वराज्यामध्ये प्रतिसृष्टी निर्माण करणाऱ्या, स्थापत्यशास्त्राचे प्रमुख असलेल्या हिंदवी स्वराज्याचे शिलेदार हिरोजी इंदुलकरांना माझा मानाचा मुजरा.